आज मी आपल्याला बोलवलं ते एवढ्यासाठी की अडाणींना हे टेंडर दिलं गेलं, त्यावेळेला टेंडरमध्ये नसलेल्या काही गोष्टी ह्या आज त्या देऊ करतायत. म्हणजे एकतर वारेमाप FSI, मुळामध्ये जर का धारावीचा प्रकल्प आपण पाहिला तर 590 एकरचा हा एकूण भूखंड आहे. त्या 590 मध्ये 300 एकर हा गृहनिर्माणसाठी आहे किंवा तिथे घर आहेत. मग बाकीचा जो आहे त्याच्यामध्ये माहीम नेचर पार्क, नंतर मग टाटाचं ते पॉवर स्टेशन आहे, रिसिव्हिंग सेंटर वगैरे काय काय गोष्टी आहेत. आणि एकूण टेंडरमध्ये जर का तुम्ही बघाल तर कुठेही वाढीव TDRचा उल्लेख नाही आहे. त्याच्यानंतर आता जे काही तिकडे चाललेलं आहे की सर्व घरांना ते एक नंबर देत आहेत. म्हणजे धारावीकरांना पात्र अपात्रतेच्या चक्रव्यूहात अडकून हाकलून द्यायचं. आम्ही एकाही धारावीकराला तिथून जाऊ देणार नाही. आम्ही प्रत्येक धारावीकराच्या मागे उभं राहू, पण पात्र अपात्रतेचा निकष लावून धारावी रिकामी करायची. आणि मग रिकामी केलेली ही धारावी अदानीच्या घशामध्ये अलगद जाईल की जिकडे पुन्हा भूखंडाचा श्रीखंड ओरपाले हे सगळे तयार. मुख्य मुद्दा काय आहे की हे सगळे जे काही कारस्थान आहे ते मुंबईचं नागरी संतुलन बिघडवण्याचा हा डाव आहे. नागरी संतुलन, आपण मानसिक संतुलन बोलतो, मानसिक संतुलन बिघडलेली माणसं आपल्याला माहिती आहेत कोण आहेत, काय काय करतायत. काही जणांच्या मानसिकतेला सुद्धा बुरशी आलेली आहे. त्याच्यामुळे अशी सगळी माणसं आहेत ती याच्या मागे आहेत. नागरी संतुलन मी एवढ्यासाठी म्हणतोय की त्यांनी जी काही जागा 590च्या वरती मागितलेली आहे, 540 एकर, म्हणजे मुळामध्ये बघा की धारावी 590 एकरची आहे. प्रत्यक्ष टेंडरमध्ये सुद्धा धारावी नोटिफाईड एरियामध्ये जे काही लागेल सहकार्य ते सरकार करेल असं नमूद केलेलं आहे. आणि त्याच्यात काही गैर आहे असं माझं म्हणणं नाही आहे, कारण प्रत्येक प्रकल्पाला जर काही सरकारकडनं सहाय्य आवश्यक असेल तर ते दिलं गेलं पाहिजे, याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे. पण आता पात्र अपात्र हे ठरवताना नंबर एवढे वाढवायचे की आता त्याच्यामध्ये हा प्रकल्प होऊच शकत नाही. मग आम्हाला अधिकची जागा पाहिजे. आता ही अधिकची जागा कोणती, तर कुर्लाची मदर डेअरी आहे, दहिसरचा टोल नाका ज्याच्याबद्दल विनोद घोसाळकरांनी आवाज उठवलेला आहे, मुलुंडचा टोल नाका आहे, त्याच्यानंतर मुंबईची मिठागृह आहेत. अनेक ठिकाणी जवळपास आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये ह्या 20 जागा आहेत त्याची यादी आहे. हे माहितीच्या अधिकारात मिळवलेले हे संपूर्ण हा कागद आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक जागा म्हणजे मातृदुग्ध शाळेची कुर्ल्याची तुम्हाला म्हटलं तसं अनेक ठिकाणी अंदाजे क्षेत्रफळ माहिती उपलब्ध नाही. कुठे 21 एकर, 46 एकर, 18 एकर, बऱ्याच ठिकाणी माहिती उपलब्ध नाही. एक तर महत्त्वाचा प्रश्न काय आहे की धारावीचा आराखडा कोणाला माहिती आहे का? धारावी नक्की कशी विकसित होणार आहे हे माहिती आहे का? ह्याचा कुठेही उल्लेख नाही आहे. आणि अचानक हे सरकार लाडक्या मित्रासाठी, कोणाचा मित्र तुम्हाला माहिती आहे, त्या लाडक्या मित्रासाठी वेगवेगळ्या ठिकाणी झोपडपट्टी योजनेतून जागा अधिग्रहित करायला लागलेले. हा काय प्रकार आहे? कोणासाठी करताय? आणि मग जिथे मुंबईचे इतर प्रकल्प होणार आहेत त्या ठिकाणाला तुम्ही नख का लावताय? अगदी वाघ नख नसलं तरी सरकारी नख त्याला का लावता आहात?